बातमीपत्राची सुरुवात होतीये ती उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेनुसार। उद्धव ठाकरे यांनी आता युती करायची का नाही, राज ठाकरेंसोबत जायचं का नाही याचा सल्ला चक्क थेट आपल्या कार्यकर्त्यांना मागितलेला आहे। मनसेसोबत युती करण्याच्या संदर्भातला सल्ला सैनिकांना मागितला असता मनसेसोबत जायला हवं असा सूर शिवसैनिकांनी मातोश्रीवरच्या बैठकीत आळवल्याचं समजतं। एक बैठक सेना भवनवर या ठिकाणी घेतली होती, दुसरी बैठक आज या ठिकाणी घेतली। कार्यरत कळलं ना असा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिला। तुमच्या कामाची प्रगती काय नगरसेवकांच्या कळलं ना, त्या प्रगती पुस्तकाचा पण त्यांनी एकदा आढावा त्या ठिकाणी घेतला, कळलं ना, कोण येऊन कोण जाऊ कळलं ना। अशा बाबतीमध्ये कुठेतरी आपण मजबूतीने उभं राहायला पाहिजे, या एका हेतूने साहेबांनी आज नगरसेवकांची बैठक या ठिकाणी घेतलेली। दरम्यान आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी माजी महापौर स्नेहल अंबेकर यांच्याशी संवाद साधला आणि जाणून घेतलं की त्यांना मनसेसोबत जायचं आहे का। ताई, काय सांगाल, आज उद्धव साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलंय, आगामी ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यासाठी काय तुम्हाला आदेश दिले? खरं बघायला गेलं तर जय महाराष्ट्र बघायला गेलं तर आजची मीटिंग ही आमची व्हर्च्युअल आता मीटिंग चालूच आहेत, कारण मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत, परंतु हे खरंच होणार आहे की नाही इथपर्यंत शंका सगळ्यांच्याच मनात आहेत, कारण गेली 3 वर्ष महानगरपालिका झालेल्याच नाही आहेत कुठच्या। तर आजच्या अनुषंगाने साहेबांनी आमचं कौतुक केलं की तुम्ही आजही निष्ठावंत राहिला आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक आमचं केलं त्यांनी सगळ्यांचं, आणि सांगितलं की तुमची कामं चालू आहेतच विभागात, आम्ही आमची कामं करतोच आहोत, परंतु त्याचप्रमाणे ती कामं सुरू ठेवा। इलेक्शन असतील नसतील त्याच्यावरती तर डिपेंड एवढं काही राहू नका, परंतु कामं करा, कारण आपली बांधिलकी लोकांची आहे। उद्धव साहेबांनी असं काही सांगितलंय काय की काही लोक आपल्यात आज जात आहेत, शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करतात? उद्धव ठाकरेंनी याबद्दल काही सविस्तर सांगितलं किंवा जे काही आज नगरसेवक होते त्यांच्या उमेदवारीबद्दल काही सांगितलं का? नाही, जे गेले त्यांच्याविषयी आज चर्चा काहीच झाली नाही आणि मला असं वाटतं ते योग्यच आहे। गेले ते गेले, परंतु आम्ही आहोत त्यांच्याविषयी त्यांनी सांगितलं की कामं करत राहा, त्यावेळी जसं असेल त्यावेळी निर्णय घेऊ। त्यानंतर जो तो निर्णय आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तो आम्हाला निर्णय मान्य असेल, आम्हाला देतील किंवा नंतर दुसऱ्यांना कोणाला देईल तोही निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्यच असणार आहे। या होत्या स्नेहल ताई, ज्यांनी ज्या ते जास्त काही विषयांवर चर्चा नाही झाली, मात्र आगामी ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत, महानगरपालिकेच्या निवडणूक, त्या संदर्भात चर्चा झाली आहे असंही त्यांनी सांगितलं आहे।